श्रोतेहो, आता आपण ऐकणार आहोत सुप्रसिद्ध अभिनेता सुमित राघवन यांची अंजली शेवडे हिने घेतलेली मुलाखत. .100 मेगाहर्ट्झवर तुम्ही ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण सेवा. गुढीपाडव्याच्या निमित्ताने एक विशेष कार्यक्रम आज आपण सादर करतो आहोत आणि माझ्यासाठी म्हणजे तुमच्यासाठी सगळ्यांसाठी आजचा गुढीपाडवा हा अत्यंत श्रवणीय असणार आहे. माझ्यासाठी तो प्रेक्षणीय सुद्धा आहे, कारण सुप्रसिद्ध अभिनेता आणि गायक सुमित राघवन आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. नमस्कार सुमित. नमस्कार. नमस्कार आणि गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हा सर्वांना पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. सुमितला आपण अभिनेता म्हणून तर सगळेच जण ओळखतो, त्याची वेगळी ओळख करून देण्याची खरं म्हणजे गरज नाहीये, पण तरीही थोडक्यात त्याच्याविषयी सांगायचं तर फास्टर फेणे, महाभारत, सजन रे झूठ मत बोलो, संजीवनी, साराभाई वर्सेस साराभाई, वागळे की दुनिया यासारख्या मालिकांमधून, त्यानंतर आपलं माणूस, बकेट लिस्ट, संदूक आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर आणि एकदा काय झालं अशा वेगवेगळ्या चित्रपटांमधून आपण त्याला पाहिलंय. शिवाय रंग उमलत्या मनाचे, फक्त एकच कारण, लेकुरे उदंड झाली, हॅमलेट अशासारख्या नाटकांमधून आपण त्याचा अभिनय पाहिलाय. एक चांगला गायक म्हणून सुद्धा त्याची ओळख आहे. मराठी हिंदी रियालिटी शोज सुद्धा त्याने केलेले आहेत. आणि असा हा सुमित राघवन आज आपल्याबरोबर गप्पा मारण्यासाठी स्टुडिओमध्ये आलेला आहे. सुमित, मला असं विचारायचं आहे की गुढीपाडवा तुमच्याकडे पण कसा साजरा होतो? म्हणजे अगदी पारंपरिक असं गुढी उभारून हो, अगदी 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 म्हणजे याचं सगळं श्रेय चिन्मयीलाच जातं. कारण खूप आधीपासून म्हणजे ज्या पद्धतीचे संस्कार तिच्यावर झालेले आहेत तर ते ना ते सतत तुम्हाला प्रत्येक ठिकाणी दिसत असतात. म्हणजे प्रत्येक सण असेल, प्रत्येक उत्सव असेल, ते प्रयोजन काय आहे, त्या कारण काय आहे, त्याला का असं म्हणतात, हे सगळं तिला आमच्या म्हणजे नीरद आणि दियाला सांगत आलेली आहे. तर हे मला खरंच माहित नव्हतं. बरं. होळीचं काय महत्व आहे, दिवाळीचं काय महत्व आहे, गणेशोत्सवाचं काय महत्व आहे, पाडव्याचं काय महत्व आहे. तर त्यामुळे हे सगळे प्रसंग आमच्या घरात, हे उत्सव फार पारंपरिक पद्धतीने साजरे केले जातात आणि मग तेव्हाचा जे स्वयंपाक असतो तोही तसाच असतो. अच्छा. सुमित, तुझ्याबद्दल मी आत्ताही ऐकलं किंवा एकूणच मुलाखतींमध्ये वगैरे ऐकलंय, तर तू एकदम फॅमिली मॅन असा आहेस. काय आहे, माझा फार फार मित्रपरिवार मोठा नसल्यामुळे ना काय होतं, काम संपलं की मी थेट घरी. आणि हे खूप आधीपासून माझा मोठा भाऊ जो आहे त्याचा म्हणजे असा अथांग सागर आहे. हो, म्हणजे त्याचा कॉलेजचा ग्रुप आहे, त्याच्या ऑफिसचा ग्रुप आहे, हा ग्रुप आहे, क्रिकेटचा ग्रुप आहे, कॉलनीतला ग्रुप आहे, प्रत्येक ठिकाणी ग्रुप आहे, त्याचा शिवाजी पार्कचा ग्रुप आहे. मी खूप असा एकलकोंडा होतो लहानपणी, इंट्रोवर्ट होतो. माझ्या बाबतीत असं व्हायचं की मला असं मम्मी आणि पप्पाचे पुढे पुढे ढकलायचे, अरे जा जरा बोल, जरा मिसळ लोकांमध्ये. तर मी काय नाही, मी मम्मीचा पदर धरून मम्मीच्या मागेच लपून राहायचो. तर ते कुठेतरी अजूनही आहे थोडंसं. मी फार पटकन खुलत नाही, पण एकदा खुललो की मग थांबावं लागतं म्हणजे. तर त्यामुळे मला घर खूप आवडतं. म्हणजे मला सुट्टी असली ना की मी घरात दिवस बाहेर पडत नाही. हो, मी माझा हार्मोनियम, आम्ही गात बसलेलो असतो घरात. वा वा वा, मस्त. आता मुलांचाही तू उल्लेख केलास आणि मोठ्या भावाविषयी थोडंसं सांगितलंस, तर थोडंसं आम्हाला तुझ्या घरच्यांविषयी जाणून घ्यायला आवडेल. माझ्या मम्मी पप्पांचा म्हणजे त्यांचा प्रेमविवाह, पप्पा हे तामिळियन म्हणून राघवन. अच्छा, बरं, ह्या निमित्ताने मला जरा कन्फ्युजन आहे, ते मला क्लिअर करायचं आहे की राघवन हे माझ्या वडिलांचं नाव, बरं, माझ्या मुलांचं आडनाव हे सुमित आहे. म्हणजे ते साऊथ इंडियन्स मध्ये ती पद्धत असते की तुमच्या वडिलांचं नाव जे असतं ते तुमचं आडनाव होतं. बऱ्याच ठिकाणी मी जरी सुमित म्हणजे चिन्मयी असेल, चिन्मयी सुमित लिहिते ना, मग समोरचा अच्छा यांचं बहुतेक चुकलं, हे चिन्मयी सुमित राघवन आहेत. हो, तसं नाही आहे ते, मराठीप्रमाणे करायला जातात. तर तसं आहे की पप्पा हे तामिळ आहेत, मम्मी ही कर्नाटकातली. बरं. त्यामुळे आमच्या घरात या 2 भाषा प्रामुख्याने बोलल्या जातात, एक तर तमिळ आणि कन्नड. अच्छा. मम्मीकडे सगळे कानडीत बोलतात आणि पप्पांकडे अर्थात सगळे तामिळमध्ये. मी मुंबईत जन्मल्यामुळे आणि सगळा मित्रपरिवार हा मराठी असल्यामुळे शेजारपाजार, त्यामुळे मी मराठी बोलायला लागलो. आणि मग मम्मीकडचे सगळे मुंबईत स्थायिक झाले, हे सगळे धारवाड, सोलापूर, हुबळी, त्या बिजापूर त्या भागातले. आणि ऑफकोर्स पप्पा हे कोयंबतूरचे आणि माझा जन्म कुर्ल्यातला, नेहरू नगर मधला. आणि मग झालं असं की आई वडील दोघे काम करायचे, तर त्यामुळे मग माझे आजोळ आहे ते दादरला, शिवाजी पार्कला. त्यामुळे मम्मी पप्पा दादूला म्हणजे माझ्या मोठ्या भावाला तिकडे सोडायचे आणि ते कामाला जायचे, म्हणून तो बालमोहन मध्ये गेला. ती शाळा झाली त्याची. आणि मी समोरच्या बिल्डिंगमध्ये घाणेकर नावाचं कुटुंब होतं,
तर वन रूम किचन मध्ये ते घाणेकर कुटुंब, ते आई बाबा, त्यांची 4 मुलं असे ते 6 जण. आणि मग त्यांनी एक छोटं क्रॅश सुरू केलं होतं. बरं. पण क्रॅशची संकल्पनाच नव्हती ना 1971-72 साली. त्यामुळे बाबा तुमची मुलं आणून सोडा इकडे. तर अशी एक 4-5 मुलं मी 1.5 महिन्याच असल्यापासून घाणेकरांकडे होतो. अच्छा. तर त्यामुळे माझ्यावर घाणेकरी संस्कार पण झालेले आहेत. त्यामुळे मी चेंबूर कर्नाटक हायस्कूलमध्ये शिकलो. मग ते झालं. त्याच्यानंतर मग रुपारेल कॉलेज, मग गड, जिकडे कलावंतांचा गड म्हणून अशा ठिकाणी मी कॉलेजमध्ये गेलो. मला सांगायचं काय इकडे की आई वडिलांचा काही संबंध नाही या फील्डशी. तरीही ज्या पद्धतीने मम्मी आणि पप्पा आम्हा मुलांना तुम्हाला जे करायचं आहे ती जी मुभा दिली ना आम्हाला. बरोबर. आज जेव्हा मी म्हणतात ना की व्हेन आय लुक बॅक की मला असं वाटतं की फार वेगळ्या प्रकारच्या वातावरणात आम्ही वाढलो. मी आणि माझा भाऊ. मी इथेच यायचो कुठेतरी डान्स शिकायला, तर पप्पा मला घेऊन यायचे. माझ्या नाटकाच्या तालमी बिर्ला क्रीडा केंद्रात चालायच्या. मला असं वाटतं की आज आई वडील इतकं घेऊन फिरतात का मुलांना. आज तुमच्या स्वतःच्या गाड्या आहेत. आज त्या काळामध्ये नोकरी सांभाळत मला ह्या ठिकाणी घेऊन जायचं. आणि बरं, मी माझं पहिलं नाटक केलं मी मला भेट हवी हो 1986 साली. तेव्हा मी 15 वर्षांचा होतो. तर प्रयोगाला घेऊन जाणं आणि हे करणं ते करणं, आपापली कामं सांभाळून फिजिकली हा जो पाठिंबा दिला ना ते फार गरजेचं होतं. आणि मला असं वाटतं की तेच आम्ही कुठेतरी त्याचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करतो. आजही ते इतके खुश होतात ना की आज पप्पा माझे 90 आहेत आणि आई 85 आहे. 1986 साली जेव्हा मला माझ्या पहिल्या नाटकासाठी विशेष लक्षवेधी बालकलाकाराचा पुरस्कार मिळाला होता. नाट्यदर्पण सोहळा होता जो इथे धोबीता लावला होता रंगभवनला. तर ती इतकी खुश झाली होती की मला घेऊन ती सगळीकडे फिरत होती. आणि कुठेतरी तिचं एक स्वप्न पूर्ण झालं. जेव्हा पहिल्यांदा तिने पेपरात माझी जाहिरात बघितली, तिने सगळे कटिंग आजही ठेवलेले आहेत. बरं. आणि मी खरंच भाग्यवान आहे की असे आई वडील मला लाभले. सुमित, आता तू बोलताना म्हणालास की आई वडिलांकडून जे संस्कार मिळाले तेच कुठेतरी मुलांच्या बाबतीमध्ये तू फॉलो करतो आहेस. तर तुझी दोन्ही मुलं मराठी माध्यमाच्या शाळेत शिकली, त्याविषयी सुद्धा आम्हाला जरा जाणून घ्यायला आवडेल. परिसर भाषेत शिकणं हा जो विचार आहे ना तो माझ्याकडे नव्हता. आणि मला नेहमी वाटायचं की नाही इंग्लिश मिडियममध्ये शिकायला हवं मुलांनी. चिन्मयी असं म्हणाली होती खूप आधी, म्हणजे लग्न व्हायच्या आधी ती मला म्हणाली होती की मुलं होतील तर त्यांना आपण मराठी माध्यमातच टाकायचं. थोडा गदारोळ झाला होता त्याच्यावरनं की अरे असं कसं आणि हे कसं ते कसं, नाही मराठी माध्यमात नको. कुठे राहिल्यात आता मराठी शाळा, तिकडे अमुक अमुक वर्गाचीच मुलं येतात शिकायला. फॉर एक्झाम्पल मोलकर्णींची मुलं येतात आणि ड्रायव्हरची मुलं येतात शिकायला. तर चिन्मय म्हणाले हो चालेल, माझी मुलं त्यांच्यामध्ये बसूनच शिकतील आणि काही होत नाही. हा तिने जो काय स्टँड घेतला होता ना त्यामुळे मी फक्त मम्मा म्हटलं आणि तेच झालं. आणि उत्तम शिकली माझी मुलं. आणि कुठेही काहीही असं वाटत नाही की अरे हे मराठीत का शिकले. नाही, ते उत्तम इंग्लिश बोलतात, इंग्लिश गाणी लिहितात, इंग्लिश गाणी ऐकतात. आणि भाषा मग कुठलीही असू दे. त्याच्यामध्ये मला कळलं की नाही, भाषा तुमची मातृभाषा काय आहे हे महत्वाचं नाहीये, परिसर भाषा काय ती महत्वाची आहे. तुम्ही जर उद्या बंगळूरमध्ये स्थायिक झालात, एक मराठी कुटुंब, तर तिकडे मराठी शाळा शोधू नका, तिकडे कानडी शाळा शोधा आणि कानडी शाळेत तुमच्या मुलाला घाला. कारण मराठी तुम्ही बोलताच घरात. बरोबर. तिथली जी लोकल भाषा आहे ती येणं गरजेचं आहे. म्हणजे मी जेव्हा असं ठरवलं, मी नाही अर्थात मम्मी पप्पा पुन्हा, की सुमित तुला हिंदीत काहीतरी करायचं आहे तर तू उर्दू शिकणं गरजेचं आहे असं म्हणून 1985-86 साली त्यांनी एक उर्दू मास्टर लावला. बरं. हो, इखलाक भाई म्हणून यायचे, टिपिकल ना असे मौलवी, शेरवानी घालून अशी त्यांची फरची टोपी. मला अजूनही त्यांची ती इमेज एवढी आठवते. आणि तो मिर्झा गालिब यायची टेलिव्हिजनवर गुलजार साहेबांची. तर त्याचे एपिसोड्स तेव्हा रेकॉर्ड करायचो मी. तेव्हा तो VCR आपल्याकडे असायचा, त्याच्यावर रेकॉर्ड करायचो. आणि आमचा जेव्हा उर्दूचा वर्ग असायचा तेव्हा मी तो एपिसोड लावायचो, मग ते बघायचे आणि मग त्यातले शब्द. आणि मी तेव्हा उर्दू वाचायला, बोलायला, लिहायला शिकलो होतो. आणि त्याचा खरंच फायदा झाला मला. कारण आज जेव्हा मी हिंदी बोलतो तेव्हा कोणाला कळत नाही की हा सो कॉल्ड मराठी आहे किंवा तमिळियन आहे. तर त्यामुळे मला ते माहिती आहेत की त्याच्या खाली नुक्ता आहे, त्या नुक्त्याचं काय वजन आहे, इजाजत म्हणायचं का इजाजत म्हणायचं, मिजाज म्हणायचं का मिजाज म्हणायचं, हे मला माहिती आहे. बरोबर. आणि त्याचं सगळं श्रेय मी उर्दूला देतो किंवा त्या शिक्षणाला देतो. तर म्हणून मला असं वाटतं की भाषा ही महत्वाची आहे, ती कुठलीही असू दे. अगदी. आणि मग त्याच्यानंतर चिन्मय आमची मराठी शाळांची सदिच्छा दूत झाली, त्यामुळे ती एक
वेगळ्याच एक लढाई लढते. मराठी शाळा जिवंत ठेवण्याचा तिचा प्रयत्न आहे आणि खरंच आहे ते. ह्या शाळा आपण वाचवल्याच पाहिजेत. तर मग मला हा मुद्दा पटला आणि मग म्हणून आम्ही मुलांना मराठी माध्यमात टाकलं आणि नीरज तर पार्ले टिळकमध्ये शिकला आणि दिया महात्मा गांधी विद्यालय खेरवाडी बांद्र्याला. अच्छा. आणि आता दोघंही काय करतात? आता दोघांचे शिक्षण पूर्ण झालेलं आहे. नीरज हा एक म्युझिक डायरेक्टर आहे. नीरज पियानोचे क्लासेस घेतो. बरं. तो स्वतः त्याचे बँड्स आहेत आणि डीजेइंग पण करतो. अरे वा. मुलगी ही सिनेमॅटोग्राफर आहे. बरं. ती असिस्ट करते. सगळे मित्रच आहेत. म्हणजे वासू राणे असेल किंवा आपला महेश लिमये, या सगळ्यांना दिया असिस्ट करत असते. बरं. त्यामुळे चालू आहे हे. आम्ही दोघे पडद्यावर आहोत, हे दोघे पडद्यामागे. सुमित, तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. म्हणजे कुटुंबवत्सल तू आहेसच आणि तुझ्या कुटुंबाविषयी तू सांगतोयस, पण एक माणूस म्हणून तू कसा आहेस हे आम्ही तुझ्या पत्नीला म्हणजेच अभिनेत्री चिन्मयी सुमित हिला विचारलंय. आणि ऐकूया चिन्मयी तुझ्याविषयी काय सांगते. सुमित माणूस कसा आहे म्हणजे सोप्या मराठीत सांगायचं तर हाऊ इज ही ॲज अ ह्युमन बिईंग. तर सुमित हा अत्यंत साधा सरळ आहे. त्याला छक्के पंजे कळत नाहीत. तो कुणाच्याही पाठीमागे त्यांच्याबद्दल वाईट बोलत नाही. गॉसिप नावाची जी गोष्ट असते त्याच्यात त्याला अजिबातच रस नाही. आणि खूप प्रेमळ आहे सुमित. त्याला व्यक्त करता येत नाही त्याच्या भावना. तो फारशा शब्दातून किंवा बोलण्यातून व्यक्त करत नाही, पण त्याच्या कृतीतून त्या जाणवतात. आणि कृतीवरती विश्वास असणारा माणूस आहे तो. अत्यंत जबाबदार आहे. नवरा म्हणून, मुलगा म्हणून, माझ्या मुलांचा पालक म्हणून आणि एकूणच नागरिक म्हणून. म्हणजे आता उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि थोड्याच दिवसात पाण्याची टंचाई आपल्याला जाणवू लागणार आहे. तर अशा वेळेला त्याचा बिल्डिंगच्या ग्रुपवरती मेसेज येतो की रोज आपण गाड्या धुवायलाच हव्यात का, आठवड्यातून एकदा धुवून चालणार नाही का. तर अशासारखी जबाबदारी म्हणजे पर्यावरणाची असो किंवा भटकी कुत्री असतील किंवा भटकी मांजरं असतील, त्यांच्या खाण्यापिण्याचा निवाऱ्याचा प्रश्न असेल, तर त्याला असं वाटतं की ही आपली जबाबदारी आहे. आणि नुसतं ह्याच्याबद्दल बोलून की कुणीतरी काहीतरी करावं म्हणून थांबून किंवा NGOजना सांगून ह्या गोष्टी होणार नाहीत. तर आपण आपला वाटा जो असेल तो आपण उचलायला हवा असं त्याला वाटतं. आणि कुणालाही मदत करताना त्याचा आपण मदत करतोय असा कुठलाही अभिनिवेश किंवा भाव नसतो. माझे आई वडील आणि माझे सासू सासरे ह्यांनी कधी त्यांच्या मोबाईलची बिलं भरलेली नाहीत. ही जबाबदारी सुमितची आहे. आणि माझ्या आई वडिलांसाठी तो हे करतो आहे हे त्यांनी मला कधी सांगितलंही नव्हतं. माझी आईच मला एकदा म्हणाली की अगं काय हे, का बरं सुमित सगळ्या गोष्टी करतो, आम्ही नाही का करू शकत इतक्या छोट्या गोष्टी. तर त्याच्यावरती त्याचं म्हणणं होतं आई ही इतकी छोटी गोष्ट आहे मग त्यांनी कशाला करायची, मग मी करतो की. असा एक सहज भाव आहे त्याच्या मदतीमध्ये सुद्धा किंवा गोष्टी करण्यामध्ये सुद्धा. माझ्याबद्दल सांगायचं झालं तर माझा पहिला मुलगा नीरज हा जेव्हा झाला तेव्हा पहिल्या दिवशी सुमित माझ्याबरोबर हॉस्पिटलमध्ये राहिला होता. असं होतं की जेव्हा कधी अशी बाळंतीण असते तेव्हा तिची आई किंवा सासू किंवा घरातली कुणीतरी वडीलधारी स्त्री नातेवाईकच त्या बाळंतिणीबरोबर हॉस्पिटलमध्ये राहते. पण सुमित हट्टाने राहिला होता माझ्याबरोबर. मी ग्लानीत होते. तर जेव्हा कधी मी डोळे उघडले तेव्हा तो असा माझ्याकडे बघत होता. इतकी ती हॉस्पिटलमधली छोटीशी बेड होती जी बरोबर येणाऱ्या माणसासाठीची जी होती ती. पण त्याच्यावरती हा इतका उंच मुलगा अवघडून झोपला होता. झोपला नव्हताच खरं तर, पण तो रात्रभर माझ्याकडे बघत होता. मला वाटतं की आमच्या सहजीवनातली ही सगळ्यात रोमॅन्टिक गोष्ट आहे. नीरज, दिया हे यांच्यावरती त्याचा अतिशय जीव आहे. दोघांच्याही ग्रॅज्युएशनच्या वेळेला त्याला त्याच्या भावनांना आवर घालता आला नव्हता आणि त्यांनी मुक्तपणे ते अश्रू त्याच्या डोळ्यातून येऊ दिले होते बाहेर. तर तसा तो खूप इमोशनल नाही आहे असं सगळ्यांनाच वाटतं. पण अतिशय संवेदनशील आहे सुमित. मुलांना काय वाटतंय, त्यांना काय आवडतंय, त्यांना काय करायचं आहे याच्याबद्दल मुलं अत्यंत मोकळेपणाने त्याच्याशी बोलू शकतात. त्यांच्यामध्ये फार मित्रत्वाचं नातं आहे. आणखीन काय सांगू त्याच्याबद्दल? त्याच्याबद्दल सांगायला खूप काही गोष्टी आहेत. पण मला वाटतं एवढं पुरेसं आहे. पण मला फार आनंद आहे की हा माणूस माझा सगळ्यात जवळचा मित्र आहे आणि त्याच माणसाशी माझं लग्न झालंय. आता मुलांच्या बालपणाकडून थोडंसं परत तुझ्या बालपणाकडे येऊया आपण. अभिनय क्षेत्रामध्ये काम करायला तू म्हणालास 1986 मध्ये पहिल्यांदा नाटक केलं. खरं तर त्याच्या आधी श्रीकांत नावाची एक सिरियल यायची, फारुख शेख आणि सुजाता मेहता यांची.
त्याच्यामध्ये अगदीच एक छोटा रोल केला होता. आणि त्याच्या आधी ना नाट्य शिबिरात मी ऑलरेडी होतोच. हो. म्हणजे 1982-83 पासून मी नाट्य शिबिरांमध्ये जात होतो. म्हणजे सुधाताई करमरकर असतील किंवा आपल्या सुलभामावशी असेल देशपांडे, जिकडनं मला फास्टर फेणे मिळाली. ती खरं तर पहिली सिरियल माझी फुल फ्लेज्ड, बरोबर, हिंदी. तर त्याच्याच त्या शिबिरातच मिळाली की चला रे आता उगाच टवाळक्या करू नका, कुठल्या तरी शिबिरात घाला. तर तसं मला एका नाट्य शिबिरात घातलं होतं आविष्कारच्या. आणि तिकडे पप्पा देशपांडे म्हणजे अरविंद देशपांडे आणि सुलभामावशीने मला बघितलं, म्हणाली अरे आम्ही कशी सिरियल करतो, करशील का. मग तिकडनं फास्टर फेणे मला मिळालं. फास्टर फेणेचा अनुभव कसा होता? फार मजेशीर होता. म्हणजे आम्ही पहिला एपिसोड केला भिडेबाग पुण्याला आहे, तर तिकडे मी पहिल्यांदा भारा भागवतांना भेटलो. बरं. क्रिएटर फास्टर फेणेचे. मला इतकं प्रकर्षाने आठवतं ना हे की मी असा आलो आणि ते माझ्याकडे बघत म्हणाले अरे हा माझा फास्टर फेणे. आहा, मस्तच. पण आज जेव्हा मी असं विचार करतो ना की ही मोठी माणसं म्हणजे हे असतील किंवा जेव्हा नाटकात आलो तेव्हा आमचे मोहन वाघ असतील, मोहन तोंडवळकर असतील, अनंत काणे, ज्यांच्याबरोबर मी माझं पहिलं नाटक केलं 1986 साली, मला भेट हवी हो, शन्ना नवरे, नंदकुमार रावते, प्रभाकर पणशीकर, श्रीकांत मोघे, हे सगळे दिग्गज. तर यांचा सहवास लाभला. खरंच खूप भाग्यवान, खरंच. सुमित, तुझ्या मुलाखतींच्या दरम्यान किंवा एकूणच जे मी थोडासा अभ्यास केला या मुलाखतीसाठी, तर मला असं जाणवलं की तू बऱ्याचदा ना लेखक महत्वाचा आहे असं म्हणतोस. नक्कीच महत्वाचा आहे, शब्द महत्वाचा आहे. कसं आहे ना की म्हणजे पुन्हा हे माझं नाही, हे डॉक्टर लागूंचं विधान आहे की लमाण, की आम्ही फक्त इकडचं तिकडे नेणारे आहोत. हा लेखक आम्हाला लिहून देतो, ऑफकोर्स त्याच्यावर आम्ही संस्कार करतो आणि ते आम्ही प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतो. पण तो शब्द इतका महत्वाचा आहे की कानेटकरांची मी 3 नाटकं केली आणि 1989 साली रंग उमलत्या मनाचे केलं, जे धो धो चाललं. तर आणि कानेटकर विंगेत उभे राहून ते नाटक बघायचं आणि ते इतके तल्लीन व्हायचे ना नाटक बघताना की ते जवळजवळ एकदा तर एंट्रीज घेणार होते. अच्छा. त्यांचा एवढा चेहराच स्टेजवर आला होता. मग चंदूने मागे खेचलं, चंद्रकांत कुलकर्णींनी, हो तुम्ही कुठे चाललाय, थांबा, तुम्हीच लिहिलेलं नाटक असं आपण. तर त्यामुळे इतके लहान मुलासारखे होते ना ते. आणि पुन्हा कमिंग बॅक, मी का त्यांचा उल्लेख करतोय वारंवार की मी 3 नाटकं केली त्यांची. एक तर रंगोमलत्या मनाचे, फक्त एकच कारण आणि एव्हरग्रीन लेकुरे उदंड. ही 3 नाटकं जर तुम्ही समोर ठेवलीत ना तर हा वस्तुपाठ आहे की नाटक कसं लिहायचं, क्राफ्ट. म्हणजे लिटरली त्यांना इतकं माहिती ना की एका नटीची इकडे एक्झिट झाली, तिला ड्रेस चेंज करून, ड्रेस म्हणजे साडी, ती चेंज करून तिला यायचंय, तिला किती वेळ लागेल, हे सगळं गणित आहे ना त्यांच्या त्या लेखनात असायचं. तेवढा विचार करून ते तिची एंट्री लिहायचे. तर म्हणूनच मला असं वाटतं ना की लेखणी ज्याच्या हातात आहे तो माझ्यासाठी सर्वश्रेष्ठ आहे. मी आतापर्यंत जी जी कामं केली आहेत ती का लक्षात राहिली आहेत, तर लेखनामुळे लक्षात राहिलेली आहे. म्हणजे हॅमलेट जरी म्हटलं तरी तो शेक्सपियर, आणि साराबाई जरी म्हटलं तरी आमचा आतिश कपाडिया, की हे जे लिहून त्यांनी जे दिलं ना त्यामुळे ते इतकं. आणि मान्य आम्ही थोडी पाठ थोपतो, आम्ही उत्तमच केलं ते. जेव्हा तुमच्याकडे असे संवाद येतात ना तेव्हा मला असं वाटतं एखादा सेन्सिबल ॲक्टरना ते उत्तमच करतो. मुळातच वाईट लिहिलं असेल तर मग अरे बापरे ह्याच्यावर खूप संस्कार करावे लागतात, पण ते उत्तमच. आणि आय एम रिअली लकी की मला आत्तापर्यंत उत्तमच लिहिलेलं मिळालेलं आहे. मग ते नाटक असू दे किंवा मग सिरियल असू दे किंवा चित्रपट असू दे. म्हणजे डॉक्टर काशीनाथ घाणेकर केला मी, त्याच्यामध्ये डॉक्टर लागूंच्या तोंडीचे संवाद होते, ते अभिजितने इतके उत्तम लिहिले होते की म्हणजे मला खरंच काही त्यात वेगळं करावं लागलं नाही. म्हणजे त्यांनी ना डॉक्टर नजरेसमोर ठेवून बरहुकूमच लिहिले होते ते, असं वाटत होतं. हो, कारण मी बोलताना सुद्धा मला ती लय सापडत होती. त्यातलं एखादं छोटंसं काही आम्हाला ऐकायला मिळेल का? 500 लोकांची गर्दी जमवण्यापेक्षा काहीतरी ते गर्दी आणि दर्दी असं त्यांनी एक हे कॉइन केलं होतं, ते फार सुंदर होतं. त्याच्यानंतर जर इतिहासातच जर रमलो तर इतिहास लिहिणार कोण, तर अशी काही वाक्य त्यांनी खूप सुंदर लिहिली होती की तुम्ही इतिहास इथे घडवायला आलेला आहात. तुम्ही सतत आराम खुर्ची, इतिहास म्हणजे आराम खुर्चीच नव्हे की ज्याच्यावर तुम्ही टेकून बसलाय आणि आनंद घेता, नाही, तुम्ही पुढे व्हा आणि तुम्ही काहीतरी करा. रंग उमलत्या मनाचे त्याच्यानंतर फक्त ज्वालामुखी केलं, ज्वालामुखी केलं जिकडे मला चिन्मय भेटली.
तो किस्सा आम्हाला ऐकायला आवडेल. 90 साली रंगतचे प्रयोग सुरू होते आणि बाप आणि एक मुलगी असे प्रेक्षकात येऊन बसले आणि मग त्याच्यानंतर ते इंटरव्ह्यूमध्ये आतमध्ये आले आणि मोहन काका आमचे म्हणाले चला चला चला, हनुमान शिंदे आमचे मॅनेजर, चला चला सगळ्यांनी बसलो, या 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 सुर्वे साहेब, या 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 असं म्हणते दोघे. तर मला कळलं नाही की कोण हे दोघे गेले आतमध्ये. नंतर मला कळलं हे रवींद्र सुर्वे, IAS ऑफिसर, आणि त्यांच्यावर जी गेली ती त्यांची मुलगी चिन्मयी सुर्वे. हिला गेल्या वर्षी पुरुषोत्तममध्ये सर्वोत्कृष्ट अभिनयाचं पारितोषिक मिळालं होतं आणि पुढचं जे नाटक आहे मोहन काकांचं ज्वालामुखी, त्याच्यात ती प्रमुख भूमिका करणार आहे, म्हणजे माझ्या ऑपोजिट. अच्छा अच्छा, असं का, असं मला तेवढी जुजबी माहिती मिळाली. आणि मग नंतर तालमीला ती भेटली आणि तिकडे आमचं काही फार झालं नाही, आमच्यात काही उलट जरा खटकेच उडाले. हां, मी तिला म्हणायचे अगं तू गावात आलेली आहेस, मी शहरातला आहे, आम्ही मुंबईचे, तू कुठली, तू औरंगाबादची, अरे अरे तू गावातली वगैरे. पण नंतर शेवटी मी औरंगाबादचाच जावई झालो. तर त्यामुळे ती फार चिडायची, म्हणजे ज्वालामुखीचाच फोटो. हो हो हो, तेव्हा की फार बोलू नकोस, किती पुस्तकं वाचली असतो वगैरे. असं काय बोलले की मी गप्प बसतो. मी तुला 5 पुस्तकांची नावं सांगते, तू मला 3 पुस्तकांची तरी नावं सांग. तर मी तिला ना काही काही अशी उगाच, तू खरेंचं वाचलंयस का, तू अमुक ह्यांचं मणियारांचं वाचलंयस का, असं काही ते नाव. तर ती म्हणा की मी नाही, हे कुठली पुस्तक आहे की नाही ग, हे आमचे इकॉनॉमिक्सचे प्रोफेसर आहेत ना, त्यांची पुस्तक आहे. ती फार चिडायची माझ्यावर. आणि पुन्हा झालं असं की तेव्हा मी एक चित्रपट करायला घेतला, हिंदी चित्रपट, जो आजतागायत आला नाहीये. 1991 साली मी जाऊन त्याचं शूटिंग केलं. आज 33 वर्ष झाली तो चित्रपट डब्यात पडून आहे. तर तो चित्रपट करायला म्हणून मी ज्वालामुखी सोडलं आणि तिकडे आमची ताटातूट झाली. माझं रंगभूमीशी माझं जरा म्हणजे तुटला संबंध. आणि सर्वात मोठं नुकसान मला असं वाटतं माझं झालं की मोहन काकांच्या मनातनं उतरलो मी. मला त्याचं जरा आजही फार वाईट वाटतं. चूक नव्हती माझी, मला कुठेतरी पुढे जायचं होतं, म्हणजे प्रत्येकालाच आयुष्यात की. आणि त्यात हिंदी चित्रपट मिळतोय म्हटल्यानंतर जो नट असतो त्याला हिरोच व्हायचं असतं ना, त्याला शाहरुख खानच व्हायचं असतं किंवा त्या काळात अमिताभ बच्चन व्हायचं होतं मला. ऑफकोर्स ते काही झालं नाही, पण मोहन काकांना असं वाटलं की तू मला दगा दिलास, तू माझ्या पाठीत खंजीर खुपसलास, मी तुझे एवढे लाड केले रंगवमल त्या मनाचे. आणि त्यांनी लिटरली मला म्हणजे डोक्यावरच घेतलं होतं, तुला काय पाहिजे ते सांग सुमित. आणि तोच सुमित राघवन त्यांच्या समोर आला की त्याचे नजर काढून घ्यायचं शिवाजी मंदिरला. मी नंतर त्यांना एकदा माफी पण मागितली ना की मोहन काका चिडू नका, मला तो चित्रपट करणं गरजेचं होतं. पण ते काय नाहीच झालं आमच्यात कधी. ते ती गाठ एकदा ती बसली ती बसलीच. तर ते झालं आणि ते नाटक सुटलं माझं. चिन्मयीशी पण काही संबंध राहिला नाही, कारण मी इथे चित्रपट करायला गेलो, इथे ती नाटकात व्यस्त झाली. 93 साली मला अजून एक ऑफर आली. अच्छा, त्याच्यानंतर 1 वर्ष 1.5 वर्ष मी काहीच केलं नाही, किंवा 2 वर्ष. बरं, माझं ते वय असं होतं की मी एक 20-22 वर्षांचा होतो, ना इकडे ना तिकडे अशी परिस्थिती होती. मग मला प्रभाकर पणशीकरांच्या नाट्यसंपदेतनं फोन आला. कारण ज्वालामुखीमध्ये पंत होते, ती जी दिलजमाई झाली होती, त्यांची एक पुन्हा ती एक वेगळी कहाणी आहे की वाघ आणि पणशीकर यांच्यामध्ये फारकत झाली होती. आणि मग बऱ्याच वर्षानंतर दिलजमाई झाली आणि त्यांनी ते नाटक केलं ज्वालामुखी. मग त्याच्यानंतर त्यांनी केलं फक्त एकच कारण, त्याच्यासाठी मला पाचारण करण्यात आलं. मी तिकडे गेलो आणि मला कळलं, माझ्या मागून अशी थाप आली, वळून बघितलं तर मागे चिन्मयी उभी होती. आणि चिन्मयी त्या नाटकात आली. म्हणजे कसं असतं ना की भेट व्हायची असते तर ती होतेच. आणि मग 93 साली मग आमचं जुळलं आणि मग 96 साली आमचं लग्न झालं. 93 मध्ये आम्ही एक नाटक केलं फक्त एकच कारण, कानेटकरांचं, जे काही फार नाही चाललं. मग बॉम्बे मेरी जान केलं 94 साली, जे इंटर कॉलेजिएटला जे पहिलं आलं होतं आणि ऑल द बेस्ट तिसरं आलं होतं. प्रोफेशनली गणित सगळी बदलली की ऑल द बेस्ट धोधो चाललं आणि बॉम्बे मेरी जान अजिबात चाललं नाही. पण पुन्हा मी आणि चिन्मयी होतो त्या नाटकात. पण मला असं वाटतं ना तेव्हा, म्हणजे हे फार जुनं नाही सांगत आहे मी, 28 वर्षांपूर्वीच सांगतोय मी. असं वाटतं की तो काळच वेगळा होता. मला ना मी तेव्हा काय करायचो, मी डबिंग्स करायचो, कारण अभिनय काही नव्हतंच माझ्याकडे करण्यासारखं. त्यामुळे डबिंग्सवर आमचं घर चालत होतं. चिन्मयी गुजराती नाटक करत होती की म्हणून ती माझ्यापेक्षा थोडे जास्त पैसे कमवत होते, पण तरीही घर ठीकठाक चालत होतं. हो, चालत होतं. आणि नीरज जन्मला होता, लॅक्टोस इंटॉलरंट होता, त्याला अंगावरचं दूध चालायचं नाही. मग ते दुधाच्या पावडरचे डबे, तो एक वेगळा खर्च. आणि हे बऱ्याचदा असंच होतं ना की आपण काही काही खर्च एक्सपेक्ट नाही करत. आपण असे असतो की बाबा हे ठरलेलं ना, तांदूळ डाळ एवढं आहे, अरे बापरे दुधाच्या डब्याचे खर्च हे नव्हतंच की आपल्या ह्याच्यात.
मग त्यासाठी काहीतरी मग वेगळं सोय करा. कुठेतरी मग कामं मिळत गेली. मग सचिनजींकडनं फोन आला, पिळगावकरांकडनं. मग त्यांनी भेटायला बोलवलं. कुंकू का असाच कुठला तरी पिक्चर ते करत होते आणि त्यांनी मला विचारलं, तू ह्याच्यामध्ये हिरो करशील का? बरं. आणि का माहीत नाही, पण मी म्हणालो की मी नाही करणार, मराठी चित्रपट नाही करायचा आहे, मी करणार तर हिंदी चित्रपट करेन. असं काहीतरी होतं माझ्या डोक्यात. का होतं माहीत नाही मला, कारण माझ्याकडे तेव्हा ऑफर्स येत होत्या. आणि ना कुठेतरी लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक मामा आणि सचिनजी, हा जो ट्रायो होता तो इतका असा काय म्हणतात जबरदस्त होता ना, की त्याच्यामध्ये मी काय करणार मध्ये, म्हणून सुद्धा एक कुठेतरी मी लांब राहिलो होतो. आणि मी त्यांना सांगितलं सुद्धा, सचिन जेव्हा तुम्ही इतके सगळे अतिरथी महारथी असताना, तर ते म्हणाले, अरे नाही पण बघ हा रोल चांगला आहे, पण मी नाही केला तो. मग ते म्हणाले की मग बरं मी आहे ना एक स्पूफ करतोय, म्हणजे जे हिंदी क्लासिक्स आहेत त्यांचं कॉमेडी व्हर्जन करतोय आणि डुप्लिकेट्स वापरतोय मी. बरं. तर तू धर्मेंद्रचं डुप्लिकेट होशील का? अच्छा. मी म्हणालो की मी अगदीच वेगळ्याच दिशेने चाललोय, की मला नट व्हायचं होतं आणि मी इथे डुप्लिकेट व्हायला लागलो होतो. पण मला असं वाटलं की नाही, थोडे पैशांची पण गरज आहे आणि हिंदीत काहीतरी करायला मिळतंय. बरोबर. म्हणून मी ते करायला लागलो. आणि मग तिकडनं मला मग त्यांनी दुसरी सिरियल दिली, हद कर दी, जी झी टीव्हीवर आली 2000 साली. आणि मग तिकडनं मग ते सुरू झालं. मग कामं मिळत गेली आणि मग पण येस, मला पहिला जो चेक दिला तो सचिनजींनी दिला. त्याच्यानंतर कामं मिळत गेली आणि मग हळूहळू स्वतःच काहीतरी एक अस्तित्व निर्माण झालं. पण मग साराभाई वर्सेस साराभाई त्याच्यानंतर? हो, ते 2005 साली. 2005 साली जेव्हा आपल्या मुंबईत पूर आला होता 26 जुलैचा, तेव्हा आम्ही भांडूपला शूटिंग करत होतो साराबाईचं. आणि चिन्मयी तेव्हा इथं हवंय कोणाला प्रेम नावाचं, त्याच्यामध्ये सुनील बर्वे, ती असे सगळे, राजन भिसे, स्वाती चिटणीस, असे सगळे, तो एक चमू अमेरिकेला गेला होता. आणि तिकडे ते टीव्हीवर बघत होते की अरे, आणि फोन करतात, तुम्ही बरे आहात ना, पूर आलाय वगैरे. तर की काय विचारू नकोस, इकडे म्हणजे जवळजवळ जलमय झालंय सगळं. तर तेव्हा मला असं कळलं, आमचं घर तळमजल्यावर होतं कुर्ल्याला, आणि त्या घरामध्ये 6 फूट पाणी होतं आणि फ्रीज वगैरे असा तरंगत होता असा, आणि जी काय वाताहत झाली होती. तर साराभाई हे तेव्हाच. अच्छा. मग त्याच्यानंतर हळूहळू कामं मिळत गेली. मग 2014 साली मी माझा पहिला मराठी चित्रपट केला, संदूक. मित्राचा चित्रपट, अतुल काळे, ज्याच्याबरोबर मी चर्नी रोडला जेव्हा नाटकाच्या तालमी चालायच्या, तेव्हा समोर जवाहर बालभवन आहे, तिकडे बालशिबिरात मी जायचो. कारण आमचे रामनाथ थरवळ, जे मला छबिलदास शाळेत सुलभाताईंबरोबर होते, तेच इकडे सुद्धा एक शिबिर घ्यायचे. तर ते म्हणाले, सुमित ये ना आमच्या शिबिरात. मी तिकडे जायचो आणि तिकडनं मग अतुल काळे आणि हा सगळा एक चमू गिरगावातला, जे ओळखीचे झाले. तोच अतुल काळे बऱ्याच वर्षानंतर एक चित्रपट घेऊन आला, जो संदूक होता. तो म्हणत होता, सुमित 11 वर्ष घेऊन फिरतो ही संहिता. बऱ्याच जणांना विचारली, आता तुलाही विचारतो, तू करशील का? मी म्हणतो की मी करतो. म्हणजे कशी फिरून आली ती संहिता माझ्याकडे. आणि आज या वास्तूत बसलोय तर इकडची आठवण आहे की माझे पहिलं बाल नाटक मी इकडे रेकॉर्ड केलं आकाशवाणीसाठी, जंतर मंतर पोरं बिलंदर. त्यामुळे मी इकडे आल्यानंतर मला असं एक, काय म्हणू त्याला, तो सगळा काळ, हो ते सगळं आठवतं मला. या सगळ्या परफोरेटेड, या सगळ्या भिंती मला बघितल्यानंतर मला खूप, इकडचा दुसरा मोठा हॉल आहे ना इकडे, तिकडे जिकडे आम्ही लेकुरेचं सुद्धा रेकॉर्डिंग केलं होतं. मला तेव्हा माधव काका होते, माधव कुलकर्णी, त्यांच्या घरी गेलो होतो मी. आणि त्यांनी मला दिलं होतं की तेव्हा, सुमित हे वाचून दाखव. बहुतेक त्यांनी कुठचं वर्तमानपत्र दिलं, तर ते मी वाचत होतो. तर ते माझ्याकडे बघतायत, बरं तू नाटक वाचशील का? तर मला कळलं नाही, नाटक वाचशील का म्हणजे नाटकात काम करतात ना. नाही बरोबर आहे, तुला आकाशवाणीवर तुला हे नाटक वाचायला आवडेल का? मी सांगितलं हो आवडेल मला. मग तसा मी इकडे आलो होतो आणि मग अजित भुरे वगैरे सगळेच होते इकडे. पण मजा आली होती, चर्चगेटला येण्याची मजा. अगदी अगदी. आणि आकाशवाणीत खरंच मजाच येते, मजा येते. हो 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 हो, ऍब्सोल्युटली. सुमित, तू म्हणालास लेकुरे उदंड झालीचं पण रेकॉर्डिंग आकाशवाणीसाठी केलंय. तर त्याचे जेव्हा प्रयोग तुम्ही करायला सुरुवात केली, तू आणि चिन्मयी, तुम्ही दोघांनी केलं ते नाटक, तर तेव्हा त्यातली जी गाणी वगैरे आहेत त्याच्यामुळे तू 70 वेळा तालमी वगैरे केल्या होत्यास? हो, म्हणजे झालं असं की 1997 साली मी केलं सखे शेजारी. ओके. त्याच्यानंतर मी नाटकच केलं नाही. 15 वर्षानंतर म्हणजे 2012 साली चिन्मयी मला असं म्हणाली की सुमित, आता तू सिरियल करत नाहीयेस, आपण लेकुरे करूया का? बरं. तर मी ओके, हो ठीक आहे करूया. असं म्हणून आम्ही लेकुरे करायला घेतलं, जे मीच प्रोड्यूस केलं. अच्छा. मी आणि अनंत पणशीकर म्हणून आम्ही दोघांनी मिळून प्रोड्यूस केलं. आणि मला असं वाटतं ना की नाटक आपण का करतो, तर ते तालमीची मजा असते. आणि
मला पर्सनली असं वाटतं की तालमीत जे नाटक तुम्हाला सापडतं ना ते तुम्हाला असंच प्रयोगात नाही सापडत. तर ते मी स्क्रिप्ट घेतलं आणि पत्की काकांकडनं मी ते सगळे ट्रॅक्स घेतले आणि त्याच्यावर मी ते बसवलं. कारण खूप प्रोज आहे. फॉर एक्झाम्पल या गोजीरवाण्या घरात जे आहे ना त्याच्या आधी तो बोलतो राजा आणि मग त्या गाण्यात शिरतो तो. तर ते टायमिंग फार गमतीशीर होतं आणि ते फार गरजेचं होतं. तर आणि मला कुठलं तरी ते जुनं रेकॉर्डिंग मिळालं होतं ज्याच्यामध्ये मोघे काका गायले होते. तर त्याच्याशी मी जरा ते ऐकत ते. तर त्यामुळे माझं असं होतं की जेव्हा मी तालमीला उभा राहिलो ना त्याच्या आधी मी ह्याची सगळी तयारी केली होती. त्यामुळे मला असं वाटलं की ते तालमीत फार मजा आली. कारण मी गाण्याच्या बाबतीत मी तयार होतो. जी काय 7-8-10 गाणी होती ना त्यांना घेऊन मी आय वॉज रेडी. फक्त आता मुवमेंट्स करायच्या होत्या आणि विजय केंकरेने तो उत्तम बसवलं होतं आणि तो खूप गोड आमचा संच होता. आणि मला वाटतं ह्याची तालीम स्वतः श्रीकांत मोघेंनी पण तुझ्या हो. काय घडलं होतं तेव्हा? मोघे काकांचा मला फोन आला की सुमित मला कळलं की तू लेकुरे करतोयस तू आणि चिन्मयी. विचारलं हो काका मला जरा यायचंय तुझ्याकडे. मी म्हटलं अवश्य या जेवायलाच या. अर्थातच मी येणार म्हणजे मी जेवायलाच येणार. मोघे काका आले त्यांचं जेवण वगैरे झालं आणि मग ते मला म्हणाले की चल तुझी स्क्रिप्ट काढ. लिटरल म्हणजे अभ्यास करायला बसला तसं गुरुजी समोर बसले आणि मी एका गुणी विद्यार्थ्यासारखा स्क्रिप्ट काढून बसलोय आणि मग त्यांनी 20-25 मिनिटाचा तो पूर्ण चंक आहे तो त्यांनी अख्खा मला आमच्या लिव्हिंग रूम मध्ये करून दाखवला. बरं. आणि मी आणि चिन्मय आ वासून बघत होतो त्यांच्याकडे. एकीकडे मी स्क्रिप्ट बघत होतो आणि प्रत्येक शब्द त्या माणसाला लक्षात होता. हे कधी केलं होतं त्यांनी नाटक 1966 साली. 2012 मध्ये. बापरे. म्हणजे कमाल स्मरणशक्ती. म्हणजे त्यांच्या रक्तात ते भिनलं होतं. कारण 10 वर्ष त्यांनी प्रयोग केले 1000 प्रयोग केले ना त्या नाटकाचे. सगळं त्यामुळे तोंड पाठ होतं त्यांना. त्यांना झोपेत जरी विचारलं असतं ना तरी त्यांनी या गोजीरवाण्या घरात ते गायलाच लागले असते. तर तेव्हा मजा आली आणि एक वेगळ्या प्रकारचं सॅटिस्फॅक्शन मला आणि चिन्मयला मिळत होतं. एकतर आहे ना तुम्ही मिळून काहीतरी करताय. बरोबर. तुमच्या आवडीचं काहीतरी करताय. तुमच्या आवडत्या माणसांबरोबर तुम्ही काहीतरी करताय. तुम्ही मराठी रंगभूमीसाठी काहीतरी करताय. तर इतक्या गोष्टी होत्या ना. मला असं वाटतं की मी आहे ना या सगळ्या मोठ्या माणसांना बघत शिकलेलो आहे. म्हणजे प्रभाकर पणशीकर, मोहन वाघ, आमचे तोंडवळकर. म्हणजे मोहन तोंडवळकरांसारखा अवलिया नाही. म्हणतात ना की हृदयातनं रिॲक्ट करणारी माणसं आहेत. विचार करून नाही. त्यांना एखादं स्क्रिप्ट आवडलं की करायचं आपण हे. पण हे ना धंद्याच्या दृष्टीने नाही ठीक आहे धंदा बिंदा नको आपण करूया. का एकतर त्यांचं गट फिलिंग होतं आणि दुसरी गोष्ट त्यांचं सर्वात महत्वाचं म्हणजे की माझ्यावर ही जी माणसं आहेत ना त्यांचं पोट आहे ह्याच्यावर. त्यामुळे त्यांना ह्या तारखा पडणं फार गरजेचं आहे. तोही विचार करायचे हे. तर त्यामुळे अशी बरीच नाटकं त्यांनी काय म्हणून त्या फक्त ध्यास म्हणून केली. करायचं ना प्रोड्यूस करूया. हे शेवटी ना आपल्याला मजा येणं फार गरजेचं आहे. म्हणजे कॉमेडीमध्ये पण असं म्हणतात ना की एखादा पंच जोक वाचल्यानंतर तुम्हाला जर हसायला आलं ना तर मग तुम्ही प्रेक्षकांना हसू शकता. खरंय. एखादा प्रसंग वाचताना जर तुम्हाला कुठेतरी गलबलून आलं किंवा तुमच्या डोळ्यात टचकन पाणी आलं तर तुम्ही ते पोचू शकता. तसंच आहे की नाटक तुम्हाला करावंसं वाटलं ना तुम्ही करायचं. त्याच्या पुढचं काय होतं कारण आमचं सुधीर भट मोरूची मावशी जेव्हा त्यांनी करायला घेतलं 1983 साली तेव्हा अजिबात चाललं नाही. ते 160 प्रयोग काहीतरी तोट्यात गेलं आणि त्याच्यानंतर ते नाटक थांबलंच नाही. त्याच्यानंतर हाऊसफुलचा बोर्ड उतरलाच नाही. ती जिद्द महत्वाची आहे. आणि लेकुरेमध्ये ते म्युझिकल होतं गाणी होती तर त्यातलं काही आम्हाला ऐकायला मिळेल. क्या बात आहे. मस्त खूप मज्जा आली आणि थँक्यू सो मच एवढ्या छान गाण्याबद्दल. अरे हे गाणं म्हणजे आता पण थोडा गदगदलो होतो मी गाताना कारण तसंच व्हायचं. ते नाटक आहे ना अशा लेवलला जायचं ना या गाण्यापर्यंत की मूल नसतं या दाम्पत्याला आणि सगळे जे नातेवाईक असतात ते हळूहळू ओरबाडून घरदार सगळं घेऊन जातात आणि कुठेतरी एक दोघांमध्ये बेबनाव सुरू होतो की तुझ्या सासरचे असे माझ्या सासरचे असे अशा याच्यावरनं सगळं सुरू होतं. आणि नाटकाच्या शेवटी असं कळतं की राणीला दिवस गेलेले आहेत आणि तेव्हा हे गाणं येतं. तर ते ना असं ते भकास घर आहे आणि हे दोघेच बसलेले आहेत. त्यामुळे प्रेक्षक असे फार इमोशनल व्हायचे. आत्ताही तुझ्या डोळ्यात पाणी आहे. हो फार अप्रतिम होता.
सुमित, लेकुरे उदंड झाली नाटकानंतर तू हॅमलेट केलंस ना? बऱ्याच वर्षानंतर. बऱ्याच वर्षांनंतर. हो, म्हणजे हॅमलेट मी 2018 साली केलं. पण हॅमलेटमध्ये म्हणजे ती भाषाही पूर्णपणे वेगळी होती, वेशभूषा संपूर्ण वेगळी होती. तो अनुभव, ती भाषा पेलणं, हे सगळं कसं होतं? एक अनलर्निंगची एक प्रोसेस असते ना, की आपण इतकी वर्ष काही काही शिकलेलो असतो, आपल्या पर्सनॅलिटीवर बरीच पुटं असतात, ती पुटं सगळी काढून, म्हणजे आपण घर जेव्हा करायला घेतो तेव्हा ते आधीची सगळे काढतो ना, आपण सगळे चुना आणि नव्याने लांबी भरून त्याच्यावर नव्याने काम करतो. तर तसं होतं हॅमलेटच्या बाबतीत. आणि मला असं वाटतं प्रत्येक प्रोजेक्टच्या बाबतीत तसंच असतं, की तुम्हाला बऱ्याच गोष्टी अंगवळणी पडलेल्या असतात, की आपल्याला माहिती आहे की हा सीन आलाय समोर, की हा मी असा करीन, थोडं आधी काय झालं ह्याच्याबद्दल थोडी माहिती घेतो, पुढे काय होणार आहे ह्याची माहिती घेतो, आणि मग मधला सूर आपण, त्या दोघांना जोडणारा सूर आपण डोक्यात तयार करतो आणि तो जोडतो, आणि मग तो एक पूल तयार होतो. असेच ते पूल तयार होत होत तो एक अख्खा एक प्रोजेक्ट तयार होतो. बरोबर. तर बऱ्याचदा असं असतं की असं एखादं प्रोजेक्ट येतं तेव्हा नाही, आता हे नाही करून चालणार, हा पूल इकडे नाही, इकडे आपल्याला एक वेगळी इमारत करावी लागणार किंवा एक वेगळा रस्ता करावा लागणार. त्यामुळे मग तुम्हाला बऱ्याच गोष्टी अनलर्न करायच्या असतात. आणि त्याच्यामध्ये मला खूप मोलाची साथ म्हणजे चंदू कुलकर्णी. चंदू बरोबर मी ज्वालामुखी शेवटचं नाटक केलं 1991. त्याच्यानंतर 2018 चंदू असंच मला म्हणाला, सुमित मला भेटायचं आहे, वाडा बघायला गेलो होतो चिरेबंदी, आणि तेव्हा तो मला म्हणाला की सुमित एक प्रोजेक्ट घेऊन यायचं तुझ्याकडे. आणि मी खुश झालो, कारण चंद्रकांत कुलकर्णी खूप मोठा दिग्दर्शक आहे. चंदूला जे नाटक कळतं, मी असं नाही म्हणत बाकीच्यांना कळत नाही, पण त्याला काही ते वेगळंच दिसतं, ती विजनच त्याच्याकडे वेगळी आहे. त्याला पुन्हा भेटलो मी, तो मला म्हणाल की सुमित तुला घेऊन मला हॅमलेट करायचं. हा विचारच माझ्या डोक्यात आला नव्हता. मला असं वाटलं तो कुठलं तरी टिपिकल तद्दन कमर्शियल नाटक मला सांगेल. तिने हॅमलेट म्हटलं तर माझ्या पायाखालची जमीन सरकली. म्हटलं बापरे. मी म्हटलं चंदू मला काहीही माहित नाही शेक्सपियरबद्दल, मी कधी वाचले नाही, मला जो काय थोडाफार हॅमलेट माहिती आहे तो म्हणजे विशाल भारद्वाजने हैदरमधनं जो दाखवला तेवढाच हॅमलेट मला जुजबी माहिती आहे. पण मला तर तुम्हाला काळजी करू नकोस, आपण दोघे एकमेकांचा हात धरून चालूया. हे मला त्यांनी सांगितलेलं वाक्य फार पटलं आणि भावलं, की आपण एकमेकांचा हात धरून चालूया. आपल्यावर प्रशांत आहे, अनिल देशमुख म्हणून आहे, जो रंगवृत्ती करतोय, आणि प्रशांतने मला भरपूर साहित्य पुरवलं की सुमित हे वाच, हे वाच. तर मी ते वाचत गेलो आणि हळूहळू हॅमलेट तो तयार झाला माझ्या मनात, आणि चंदूच्या सहाय्याने तो उभा राहिला. ती भाषा फार अवघड होती, पण चंदूचं जे विजन होतं, ज्या पद्धतीने त्यांनी तो सिनेमाच जवळजवळ केला होता रंगभूमीवर, की त्याला एका विशिष्ट प्रकारच्याच थिएटरमध्ये ते नाटक हॅमलेटचे प्रयोग होऊ शकत होते. अनफॉर्च्युनेटली शिवाजी किंवा यशवंत किंवा दीनानाथला होऊ शकत नव्हते, कारण आम्हाला ती डेप्थ मिळत नव्हती, आम्हाला उंची मिळत नव्हती. त्यामुळे रवींद्र असेल किंवा मग बालगंधर्व असेल, अशा मोठ्या मोठ्या थिएटर्सनाच झाले ज्यांचं ओपनिंग मोठं आहे अशा ठिकाणी. आणि राहुलचं म्युझिक, आमच्या प्रदीप मुळेचं नेपथ्य, वेशभूषा, तो काळच अख्खा डोळ्यासमोर उभा राहिला. आणि सुरुवातीला सचिन खेडेकरची ती अनाउन्समेंट की तुम्ही 400 वर्ष मागे जात आहात, 400 वर्षांपूर्वी भ्रमणध्वनी नव्हता वगैरे. तेव्हा अशा प्रकारची एक अनाउन्समेंट त्यांनी केली होती. आणि तो एक आधी एक फॉग असायचा, मग तो पडदा, आणि काय म्हणून सेटला टाळ्या, ह्या मी पहिल्यांदा ऐकलं की पडदा उघडला टाळ्यांचा असा कडकडाट, आणि तो कम्प्लीट एक अविस्मरणीय अनुभव होता. तर मग तालमी सुरू झाल्या त्याच्या, तो सूर मिळणं गरजेचं. हॅमलेट मुळात कसा होता मला चंदू दाखवत होता की हे असं आहे. तो राजपुत्र जरी असला तरी तो कवी मनाचा आहे, तो जरी ऑफेलियावर प्रेम करत असला तरी आईशिवाय त्याचं भागत नाही, कुठेतरी एक वेगळ्या प्रकारची ओढ आहे. तर हे सगळं तो मला सांगत होता. त्याच्यासारखा मित्र नाही, आणि कसं त्याच्या डोक्यात राख जाते, आणि डोक्यात राख घालून घेतो तो. खरं तर सावत्र बापाचा त्या क्षणी त्याने खून केला असता, पण त्याची सदसद विवेकबुद्धी त्याला ते करू देत नाही. बरं, तो उत्तम नट होता, तर त्यामुळे ना भरपूर होता. ते सगळं असं एकत्र करून ते 3 तासात बसवायचं. हा जेकरीचा होता, पण चंदूच ते करू जाणे. दिलीप जाधव आमच्या, त्यांची साथ लाभली. आणि असं म्हणतात की हॅमलेटचा दररोज कुठे ना कुठेतरी, कुठल्या ना कुठल्या तरी देशात, कुठल्या ना कुठल्या तरी भाषेत प्रयोग होतच असतो. तर माझं हे भाग्य की मराठीत हॅमलेट आम्ही केला, आणि खूप शिकायला मिळालं. एक सीन होता ज्याच्यामध्ये मी, माझ्या आईबरोबरचा सीन होता, तर तो मी जर का वेगळ्या पद्धतीने करत होतो, तर चंदू म्हणाल सुमित तसा नको करूस, हा ना, मी जरा तो इमोशनल करत होतो. तर मला की नको इमोशनल करूस, कारण त्याला कळतं त्याच्या आईने साथ दिली आहे वडिलांचा घात करून आणण्यात.
तर तो कुठेतरी त्रागा आहे, तर तो इमोशनल, तर की इमोशनल नकोस, हा एका वेगळ्या पद्धतीने कर. तर असं आहे ना, आम्ही बरेच परम्युटेशन कॉम्बिनेशन करत होतो. तर तालमीचा मगाशी म्हणालो ना, ही गंमत असते. त्याच्यानंतर मी अजून एक नाटक केलं, नॉक नॉक सेलिब्रिटी. आम्ही पॅरलली करत होतो, म्हणजे हॅमलेटचे प्रयोग होत होते आणि नॉक नॉक सेलिब्रिटी. नॉक नॉक सेलिब्रिटी हे अतिशय वेगळ्या धाटणीचं. आमच्या नाटकात हॅमलेटमध्ये काम करणार ओमकार कुलकर्णी त्यांनी लिहिलं होतं ते. ह्याच्यात 2च पात्र. अच्छा. पहिल्या अंकात क्षितिजो करायची पाऊण तास, दुसऱ्या अंकात मी येऊन करायचो 1.25 तास. बरं. ते एक वेगळंच नाटक होतं, डार्क होतं ते, आणि हॅमलेट आहे. तर त्यामुळे आय एम रिअली ग्रेटफुल की मी सायमल्टेनियसली हे 2 प्रयोग करत होतो. इतकं काय काय शिकायला मिळतं ना तुम्हाला, इतकं. म्हणजे जसं सचिन तेंडुलकर म्हणतो की जर तुम्हाला सूर सापडत नसेल, म्हणजे मोठे मोठे क्रिकेटर्स हेच म्हणतात की यू गो बॅक टू युअर नेट्स, परत तुम्ही रणजी खेळा. बरोबर. तसं आहे की तुम्ही करत राहा चित्रपट, सिरियल्स, पण मिळेल वेळ तेव्हा तेव्हा नाटकातनं कामं करा. आणि सुमित, तुझ्या सगळ्या बोलण्यामध्ये सुद्धा हा सूर आम्हाला खूप जाणवतो आहे. तू स्वतः गाणं शिकलेला पण आहेस आणि बरेच जण असं म्हणतात की तू अभिनेता तर उत्तम आहेसच, पण गायक सुद्धा उत्तम आहेसच. तर गाण्याविषयी पण तुझ्या आम्हाला ऐकायला आवडेल. गाण्याचं असं झालं की मी जसं मम्मी पप्पा मला नाटकाच्या आणि शिबिरात मध्ये घेऊन जात होते, तसंच मला डान्समध्ये सुद्धा म्हणजे मी भरतनाट्यम 5 वर्ष शिकलो. बरं. हो. तर तेच पुन्हा आई वडिलांचीच पुण्य आहे. त्यांना कुठेतरी त्यांना कळलं की राजेश्वरी क्लासेस म्हणून आहेत, तर तिकडे ते मला घेऊन गेले. आणि तिकडे पी वसंत म्हणून एक गुरुजी होते, तर त्यांनी मला शिकवलं. तर 5-1 वर्ष मी भरतनाट्यम शिकलो. मग टाऊनला मला पप्पा घेऊन जायचे, एक डिकुना म्हणून होते, ते तिकडे वेस्टर्न शिकवायचे. अच्छा. म्हणजे बॉलरूम डान्सिंग आणि चाचा आणि रंबा संबा जाईव वगैरे, तर तेही शिकलो मी. मग मला असं कळलं की एके ठिकाणी फाईट शिकवतात, तर जुहू चौपाटीवर फाईट पण शिकलो मी जाऊन. तिकडे फाईट मास्टर्स येऊन ते फाईट कोरिओग्राफ करायचे. आणि मग तिकडे सत्यम म्हणून एक डान्स स्कूल आहे, जिकडे सरोज खानचे विद्यार्थी येऊन शिकवायचे. तर तिकडे मी जाऊन डान्स शिकलो. मग फिल्मी डान्सेस शिकलो. तर हे असं वेगवेगळं करत असताना गात होतोच मी. तर सायमल्टेनियसली मम्मी म्हणाले की आपण तुला गाण्याच्या क्लासला ये. म्हणजे जवळजवळ मला सगळं, म्हणजे अजून काही असतं तर मला बहुतेक कुकरीच्या ही क्लासला मम्मीने पाठवलं असतं की फोडणी कशी देतात तेही जरा शिकून घे. पण तू खरंच पदार्थ पण चांगले. हो, मी करतो. हो. ते पण गाणं तर ह्याच्या खूप आधीपासूनच, म्हणजे डान्सच्या आधीपासूनच गाणं. कोणाकडे शिकला? सुरेंद्रराव म्हणून शिवाजी पार्कला एक गुरुजी होते, त्यांच्याकडे शिकलो. मग वसंतराव कुलकर्णी होते त्यांच्याकडे. आणि पण शेवटी मी सुरेशजींकडे 1-2-3 वर्ष वाडकरांकडे शिकलो. मग त्याच्यानंतर गाणं सुटलं, कारण मग वेळ नाही मिळायचं. आणि गाणं असं आहे ना, बाय द वे नाही होऊ शकत. त्याच्यासाठी तुम्हाला बैठक लागते, तुम्हाला 2-3 तास द्यावा लागतो. ते गुरुजी असतात, ते असे शॉवर खाली उभं राहून गाणं ते वेगळं. तर ते पण ती हाऊस जोपासतोय मी. एक माझी संवादिनी माझ्या बरोबर आता पण गाडीत आहे. बरं. हो. शूटिंगमध्ये माझ्या मेकअप रूममध्ये एक हार्मोनियम असतेच असते. त्यामुळे शूटिंगमध्ये सगळेजण कलाकार सगळे माझ्या मेकअप रूममध्ये येतात. हां चला गा आता काहीतरी, मग मी गाऊन दाखवतो त्यांना. तर असं काही ना काहीतरी चालू असतं. त्यामुळे गाणं हे नसतं तर मी नसतो. बरं. गाणं माझ्यासाठी हे श्वास घेण्या इतकंच महत्वाचं आहे, किंवा अन्न निवारा, तसं गाणं. आणि तू गिटार सुद्धा वाजवतो? गिटार सुद्धा वाजवतो मी. त्याचे 3-4 परीक्षा दिल्या मी. गिटार पुन्हा प्रॅक्टिस करायचीच गोष्ट आहे, तर ते कुठेतरी राहून गेलं. त्यामुळे मग ती गिटार मागे पडली. पण मला शिकायची, मी गिटार, मला आता सॅक्सोफोन शिकायचं आहे. बरं. त्यामुळे हे सतत शिकत राहणं फार गरजेचं आहे. आणि सुमित, तू जे मराठी चित्रपट केले तर त्याच्यात बकेट लिस्ट हा एक उल्लेखनीय चित्रपट आहे. आणि अनेक मराठी अभिनेत्यांचं स्वप्न असतं. माधुरी दीक्षित बरोबर, धगधग गर्ल बरोबर मी काम केलं आणि मी तिच्याबरोबर रोमॅन्टिक गाणं केलं. आणि म्हणजे अजून काय पाहिजे ना. पण फारच गोड बाई, फारच मजा आली माधुरी बरोबर काम करताना. एकतर इतकी मोठी नटी, पण आमचा तेजस देऊस्कर त्याचा पहिला किंवा दुसरा चित्रपट असेल, पण ज्या पद्धतीने ती शिकून घेत होती किंवा ऐकत होती ना, ते मला फार भावलं. किंवा मी पण तिला सांगायचो, माधुरी आपण हे असं करून बघूया का? हो सांग ना, तुला सांग, तुला कसं वाटतं तसं आपण करून बघूया. यु नो, व्हेरी स्वीट ऑफ हर, व्हेरी स्वीट ऑफ हर. इव्हन नाना पाटेकर, मी आपलं माणूस केलं, नाना बरोबर सुद्धा फार मजा आली. माझं आहे ना, नट म्हणून आहे ना, मी खूप इम्पल्सिव्ह आहे. मी तयारी करून नाही जाऊ शकत. नानांचं एक होतं की स्वतःचे संवाद ते स्वतःच्या हाताने लिहून काढायचे. अच्छा. त्यांची एक वही असायची, त्यांच्या मेकअपमनकडे असायची. सेटवर गेली की वही द्यायचं, आणि सीन असला समोर तरी तो सीन नाही बघ, ते त्यांनी लिहिलेलं वाचायचं. मी त्यांना विचारलं की का तुम्ही लिहिता, संवाद आहेत की स्क्रिप्ट आहे? ते म्हणाले की नाही, जेव्हा तुमच्या हाताखालनं जातं ना ते तुमच्या अंगात झिरपतं. ते संवाद आतमध्ये झिरपणं फार गरजेचं आहे. आणि मी नट म्हणून समजा एखादा सीन, एखादा
डायलॉग म्हटला, त्याच्यानंतर काहीतरी झाला, रिटेक झाला. 5दा रिटेक झाला ना, तर मी तोच संवाद आहे ना 5 वेळेला वेगवेगळा सुद्धा म्हणतो. तर देवेन भोजाणी म्हणून माझा डिरेक्टर आहे, जो साराभाई डिरेक्टर, तो मला म्हणायचं, सुमित ऐसे मत कर, एक काहीतरी कर. अच्छा. एडिटर वेडा होतो, एडिटरला कळत नाही की कुठला टेक ठेवायचा ते. आता हा दोष आहे का काय मला माहित नाही, पण मी नाही, कारण मला सतत काहीतरी सुचत असतं. नाना पाटेकरांचं तसं नाहीये. नाना पाटेकरांनी एकदा एक टेक दिला की तो तुम्ही 100 वेळा केला, तो तसाच करतात. बरं. ही खूबी आहे. हे शिकण्यासारखं आहे. स्टुडंट तुमच्यातला जिवंत ठेवणं, मूल तुमच्यातलं जिवंत ठेवणं फार महत्वाचं आहे. बरोबर आहे. आणि मराठी चित्रपटांमध्ये जसं तू काम केलंस तसं हिंदी चित्रपटांमध्येही केलंस. हिंदी मालिका जास्त केल्या, चित्रपट फार नाही केले मी. म्हणजे माय नेम इज खान किंवा हॉलिडे केला आता अक्षय बरोबर, त्याला पण झाली बरीच वर्ष झाली. पण मला खरं सांगू तर सिरियल्स करणं जास्त आवडतं. लोक त्याला इडियट बॉक्स जरी म्हणत असले तरी माझ्यासाठी तो बॉक्स इडियट नव्हे. खूप काही देऊन गेलाय तो मला आणि देतोच आहे. त्यामुळे मी आजन्म ऋणी राहीन. मी आय विल नेव्हर क्विट टेलिव्हिजन. आणि हे चित्रपट तू काही हिंदीतले केलेस किंवा मालिका हिंदी करतोसच, तर हे जे हिंदीतलं वातावरण असतं ते आणि मराठीतलं वातावरण किंवा असं काही फरक आहे. नक्कीच फरक आहे. कारण मराठीत तुम्ही सगळे एकमेकांना 30-30 वर्ष ओळखता. आज एक मराठी प्रोजेक्ट, अगदीच नवीन मुलं असतील तर गोष्ट वेगळी, पण आज माझ्या पिढीतले जे नट आहेत त्यांना सगळेच आम्ही एकमेकांना ओळखतो. म्हणजे सुबोध असेल किंवा स्वप्नील असेल किंवा भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, अंकुश चौधरी, सचित पाटील, हे सगळेच ओळखीचे आहेत ना. हिंदीत तसं होत नाही. हिंदीत मोजकेच चेहरे ओळखीचे आहेत, पण ज्यांच्याबरोबर आता मी काम करतोय ना, मग ते एक कुटुंबच होतं. तू नाटक केलंयस, चित्रपट, मालिका, OTT अशा सगळ्याच माध्यमांमध्ये काम केलंयस, तर तुझं त्यातलं आवडतं माध्यम कुठलं किंवा तुला काय त्याची वैशिष्ट्ये वाटतात प्रत्येक माध्यमाची? प्रत्येक माध्यमाची वैशिष्ट्य म्हणजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे पैसे. पैसे फार महत्त्वाचे आहेत आणि टेलिव्हिजनमध्ये पैसा आहे, पण मारामारी आहेच पैशांसाठी, ती आजन्म चालू राहणार. म्हणजे प्रोड्युसर नेहमी हेच म्हणणार की अरे नाही रे पैसे माझ्याकडे, आणि आपण म्हणणार नाही रे आहेत तुझ्याकडे रे पैसे, दे आता मला थोडे. हे चालूच राहणार, पण दॅट्स ओके. टेलिव्हिजन मला भयंकर आवडतं, मनापासून करायला आवडतं. जसं मी सांगितलं, पैसे आणि रीच वेगळ्या प्रकारचे, आणि नॅशनल टेलिव्हिजन हिंदी नाटक हे नेट्स, पुन्हा एकदा तुमच्या मुळांकडे जाणं, परत जाऊन गो टू द ड्रॉइंग बोर्ड अँड अगेन, तसं आहे. नाटक करत राहणार मी. आता सध्या करत नाहीये मी, पण संहिता शोधतोय मी, करीन लवकरच. तर ह्या 2 गोष्टी. चित्रपट मी असा फार आसूसून अरे नाही रे मला चित्रपट करा असं नाहीये. चित्रपट आला तर नक्कीच करीन, पण त्यासाठी घेगेमारी नाही करणार. OTT साठी तर अजिबातच नाही. OTT ज्या पद्धतीचं कॉन्टेंट, अप्रतिम कॉन्टेंट असतं, पण ज्या पद्धतीची भाषा वापरली जाते त्याचा थोडा आक्षेप आहे. तर त्यामुळे, पण त्यातली एखादी पंचायतसारखी एखादी सिरियल OTTवर आली होती तर असं काही ते करायला मला तर आवडेल. आणि तू हॉलिवूडच्या फिल्म्स पण केल्यास? हॉलिवूडच्या फिल्म डब केल्यात. बरं. ह्या मी जेव्हा तो काळ सांगितला ना, जेव्हा अजिबात पैसे नव्हते किंवा काम नव्हतं, तेव्हा मी डबिंगकडे वळलो होतो. मला वाटतं हॅरी पॉटरसाठी पण हो भरपूर केले. तो एक काळ असा होता ना की जेव्हा डबिंग नव्याने आलं होतं, जेव्हा तिकडचे चित्रपट हिंदी डब व्हायला सुरू झाले होते, तर मग आणि मी खूप डबिंग्स करायचो, कार्टून फिल्म्स वगैरे डब करायचो आम्ही. पण नंतर जाणवलं की ना त्यांनी आवाजावर परिणाम व्हायला लागला, कारण कार्टून कॅरेक्टरसाठी वेगवेगळे आवाज तुम्हाला काढावे लागायचे आणि मग घशावर ताण यायला लागला. तेव्हापासून मग बंद केलं. मग डबिंग मग नंतर बंद केलं, कारण डबिंग एक स्टॉप गॅप अरेंजमेंट होती. बरोबर. ते काय प्रोफेशन नव्हतं माझं. आणि सुमित, आम्ही तुझ्याबद्दल असं ऐकलंय की तू खूप नीटनेटका आहेस, तू खूप नियम पाळतोस, तुझ्या घरात तुला खूप स्वच्छता हवी असते. नियम मी पाळतोच. रस्त्यावरचे सगळे नियम पाळतो मी कानी कपाळी ओरडत असतो लोकांच्या. माझ्या सेटवर मी हे सुरू केलेलं, आता नावाचा फायदा मी इकडे असा करून घेतो की कोणी थुंकलं, कोणीही कचरा टाकला तर 500 रुपये दंड आहे, 100 रुपये दंड आहे, किंवा काहीतरी एक दंड आहे. रस्त्यावरचे मी सगळे नियम पाळतो. मी रात्री 2 वाजता सुद्धा सिग्नल तोडत नाही, मी हॉर्न वाजवत नाही. मी गाडीतनं कोणी कचरा टाकला तर मी उतरून त्यांना सांगतो की बाबांनो प्लीज उचला, आपला देश आहे, तर प्लीज जरा आपल्या देशाची काळजी घ्या. तर हे मी सतत सांगत असतो. घरात ऑफकोर्स ते सगळे फार घाबरतात मला की तुला कपडे वाळत घातले तरी टोकाला ती आईची शिकवण आहे ती. असे ते कपडे की असा पंचा वाळत घातला की त्याचे 2 टोकाशी जुळली पाहिजेत, आणि मग मोठे कपडे मागे, छोटे कपडे पुढे, हे सगळं मम्मी पप्पांकडनं मी शिकलेलं आहे. कुठेही पंखा दिवा चालू असला की मला माझी चिडचिड होते,
की का चालू आहे तो, ते बंद करा. पाणी अजिबात वाया नाही घालायचं. पाण्याचा ग्लास जर पाहुणे आले असतील तर त्यांना थोडंच पाणी देतो मी. आर्चिस भिडे म्हणून आहे पार्ल्यातला, तो एक रस्ता आहे रमाबाई परांजपेचा, तर तिकडे तो उभा असतो, कारण नो एंट्रीत घुसतात, मग तो तिकडे उभा असतो, सगळ्यांना असं पुढे जा करत असतो. तर मी त्याला नेहमीच म्हणत असतो फार उत्तम काम करतोय. तर तेच काम मी सुद्धा करत असतो सगळीकडे. लोकांना नियमांचं पालन करा, हे आपल्यासाठी आहेत हे सांगत असतो. क्या बात आहे. पण सुमित, तू परफेक्शनिस्ट आहेस आणि त्याच वेळेला तू बॅलन्स्ड पण आहेस, हे दोन्ही कसं काय? तसं माहिती सांगितलं ना की त्याचे पडसाद उमटतातच ना, आणि आपल्याला बघणारे भरपूर लोक असतात, आपल्याला फॉलो करणारे लोक असतात, हा एक भाग आहे. आणि एक आतून तुम्हाला वाटणं फार गरजेचं आहे. तर मला आहे ना ह्या गोष्टी फार आतून वाटतात की यू हॅव टू कंडक्ट युअर सेल्फ व्हेरी वेल. तर ते फार महत्वाचं आहे. तर आणि कामाच्या बाबतीत मला असं वाटतं की काम कमी करा, पण जे कराल ते उत्तम करा. काम पॉस्टॅरिटीसाठी करा. आज तुम्ही जे काम कराल ते 100 वर्षांनी सुद्धा लोक बघणार आहेत, यु नो. आणि आजच्या काळात तर ते खूपच होणार आहे, कारण आज बाकीचे एवढे डिजिटल आल्यामुळे ना सगळं स्टोअर होत राहतं. तर त्यामुळे जेव्हा तुम्ही 50 वर्षानंतर जेव्हा तुमचं काम कोणी बघेल, मी कामाच्या बाबतीत म्हणतो, आणि कामच सर्वार्थाने महत्वाचं नाही, माणूस, तुम्ही माणूस म्हणून कसे जगला, बरोबर, हे फार महत्वाचं आहे. काम त्यातला एक अतिशय नगण्य असा भाग आहे. खरंच आहे. आणि सुमित, भूमिकांची निवड तू जेव्हा करतोस तेव्हा ह्याही गोष्टी तुझ्या डोक्यात कुठेतरी असतात का? कशी निवड करतोस किंवा तयारी कशी करतोस? मला असं वाटतं की जो मला रोल भावला ना तो मी करतो. मी मग पैशांचा विचार नाही करत. मला हा रोल करावा असं वाटतो, मी करणार. फॉर एक्झाम्पल, आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर ह्या चित्रपटात डॉक्टर लागूंचा रोल अगदी छोटा होता. स्क्रीन टाइम म्हणतोय, म्हणजे ते 15 मिनिटं असेल, पण मला तो करावासा एवढ्यासाठी वाटला कारण कुठेतरी वळण मिळतं. म्हणजे काशीनाथ घाणेकरांच्या करिअरला डॉक्टर लागूंच्या असण्यामुळे एक दिशा मिळाली. हे 2 डॉक्टर्स हे सुपरस्टार्स होते, बरोबर. एक काय म्हणू त्याला, लोकांसाठी जगणारा काशीनाथ घाणेकर, आणि एक अतिशय बॅलेन्स्ड 40व्या वर्षी ज्यांनी त्यांचं करिअर सुरू केलं, असे आपले डॉक्टर लागू. तर म्हणजे मला जेव्हा निखिल सानेचा फोन आला की सुमित, मला असं वाटतं की तू डॉक्टर लागूंचा रोल करावास, आणि मला अभिजितने त्याचं नरेशन दिलं, मी म्हणलो की क्या बात आहे यार, करूया. त्यामुळे माझ्यासाठी आहे ना लेंथ महत्वाची नाहीये, सबस्टन्स महत्वाचा आहे. आणि डॉक्टर लागूंबद्दलची काहीतरी आठवण तू? हो, काय झालं की सांगलीला शूटिंगला जात होतो, निखिलला म्हणालो मी डॉक्टर लागूंना भेटतो मी वाटेत, की अरे नक्की भेट. आणि मी दीपाताईंशी बोललो, दीपाताईंना म्हणालो येतो डॉक्टरांना भेटायला. हो ये. मग जाऊन भेटलो मी डॉक्टरांना. आणि ती गंमत अशी की आले ते चालत समोर येऊन बसले, ते माझ्याकडे बघत होते, आणि मी म्हणलो की नमस्कार डॉक्टर, मी सुमित राघवन, आणि मी डॉक्टर काशीनाथ घाणेकर ही फिल्म करायला चाललेलो आहे. तर ते माझ्याकडे बघतात, बरं, तर मग त्यात मी कुठला रोल करणं अपेक्षित आहे? तर दीपाताई हसली मागून, अरे श्रीराम, तो तुला चित्रपट विचारायला आलेला नाहीये, तू बोल रे बाबा त्याच्याशी. कारण मला कळेल ना मी आता काय बोलू. न मी सांगितलं डॉक्टर असं आहे, मी डॉक्टर लागू प्ले करणार आहे. तर त्यांना ते काही कळतच नव्हतं, तर ते माझ्याकडे बघत होते. आणि मी डॉक्टर काशीनाथ घाणेकर हा जेव्हा उल्लेख केला ना, तेव्हा मी लिटरली बघितलं तो माणूस 50 वर्ष मागे गेला. त्यांना डिमेन्शिया होताच, पण जेव्हा मी डॉक्टर काशीनाथ घाणेकर आणि तो काळ बोलायला लागलो, तेव्हा ते धाड 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 सगळं सांगायला लागले. बर, की म्हणजे मी चाट पडलो, आणि मला तेच ऐकायचं होतं. मी काय तिकडे आत्ता डॉक्टर लागू कसे आहेत आणि मी काय अनुकरण करणार नव्हतो, मला फक्त जाऊन त्यांचे आशीर्वाद घ्यायचे होते. हे मग नंतर त्यांना कळलं, आणि मग ते मला सगळं धडाधड काचेचा चंद्र आणि अमुक तमुक नटसम्राट हे सगळंच, तो सगळा काळच पुढे, तो सगळा काळ त्यांच्यासमोर. म्हणजे म्हणतात ना की तो एक कप्पा प्रत्येकाच्या मनात तो असतोच, ताजा तवाना. म्हणजे तुम्ही भली म्हातारे झाला असाल, तुम्ही बाकीचं विसरला असाल, पण काहीतरी होऊन ती आठवण जेव्हा निघते तेव्हा ती संदूक उघडली जाते. ते सगळं सांगत, आणि मी फक्त ऐकत होतो. ओ, काशीनाथ वॉज ॲन एक्सेंट्रिक मॅन म्हणून ते असं ते बोलायला लागले. ते इतकं मजेशीर होतं ना, आणि त्या पद्धतीनेच तो चित्रपटात सुद्धा आलेला आहे की काशीनाथ घाणेकर जेव्हा डॉक्टरांच्या प्रयोगाला जातो तेव्हा तो कसा तिकडे असतो, त्याच्या चेल्यांना घेऊन गेलेला असतो, आणि जेव्हा डॉक्टर घाणेकरांच्या प्रयोगाला जातात तेव्हा ते कसे बसून नाटक बघतात. हा एक मूळ फरक त्या टेकिंग मध्ये किंवा त्या संहितेत फार सुंदर आलेला आहे. मग तिकडनं मी गेलो, आणि मग नंतर हॅमलेट बघायला आले ते.
बरं. आणि अजून एक सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे काशीनाथ घाणेकर रिलीज झाला आणि आमचा प्रीमियर होता आणि दीपाताई आणि डॉक्टर लागूंना बोलवलं होतं. अर्थात ते येऊन बसले. त्यांच्याच बरोबर सिमेट्रिकल सीट्सवर मी आणि आनंद इंगळे बसलो होतो. कारण मला ऐकायचं होतं आणि मी लिटरली अख्खा चित्रपट असा बघितलाय. कान माझे मागे होते आणि एक डोळा माझा स्क्रीनकडे होता आणि माझी जशी एंट्री झाली तसं डॉक्टर म्हणाले की अरे हा तर मीच आहे. माझ्यासाठी ती सर्वात मोठी पावती होती. लता दीदींनी म्हणजे रंगोमल त्या मनाचे करत होतो आणि मास्टर दीनानाथ पुरस्कार मिळाला आमच्या नाटकाला आणि दीनानाथमध्ये अख्खं मंगेशकर कुटुंब बसलं होतं. आमचा प्रयोग सुरू होता आणि इंटरव्हलला हनुमान शिंदे आमचे मॅनेजर पळत आले म्हणून की सुमित लवकर चल VIP रूम मध्ये बोलवलंय. तर जाऊन बघतो तर साक्षात सरस्वती मा अशी बसली आहे समोर आणि मला बघितलं आणि मी जाऊन बसलो त्यांच्या पायाशी आणि फार सुंदर काम करतोस तू असं आणि डोक्यावर हात फिरवला आणि मग हृदयनाथजींच्या गळ्यात हार होते तर हृदयनाथजींनी तो हार कोणी त्यांनी माझ्या गळ्यात टाकला. क्या बात आहे. मस्त. आणि जाताना मला 1000 रुपयाचं पाकिट दिलं दीदींनी. दीनानाथमधनं मी असं खाली थांबलो होतो आणि त्यांच्या गाड्या अशा पांढऱ्या गाड्या सगळ्या जात होत्या बाहेर आणि दीदींची गाडी समोर आली. दीदींनी असं टाटा केलं. हे सगळं इतकं आहे ना. आणखीन काय हो डॉक्टर लागू तुमचं कौतुक करतात. बस मला वाटतं आशाताईंची पण तुझी भेट झाली. त्यांना साराभाई मधली तुझी भूमिका आवडायची. फार आवडे. म्हणजे आता जेव्हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला तेव्हा आशाताईंनी त्या सोहळ्याआधी ते म्हणत होते की कोणाला आपण त्या मुलाला बोलवा रे सूत्रसंचालन करायला. तर कोण मुलगा अरे तो नाही का, अरे तो त्या सिरियल मधला. योगेश म्हणाला तुला सुमित राघवन म्हणायचं का. हा तोच त्याला बोलवा. मग मला बोलवलं. मी आशाताईंना जाऊन भेटलो, त्यांच्या घरी गेलो आणि मला असं वाटलं होतं की झालं तासभर झालं आता जाऊया उठूया. माझी चुळबुळ सुरू झाली. म्हटलं असं नको व्हायला की आशाताई स्वतःच म्हणते की आता निघा किती वेळ बसले आता जा. नाही थांबा जरा असं. मग त्याच बोलत होत्या. मग त्या पंचमचे काही किस्से किशोरदा आणि रफी साहेब हे तुम्हाला जेव्हा ऐकायला मिळतं ना तेव्हा म्हणजे बाप रे बाप. मी त्याच्यानंतर चिन्मयी, आपले श्रीकांत भोजेवार, आपला अविनाश चंद्रचूड, आम्ही असे सगळे 4 जण बसून आम्ही नुसते ऐकत होतो आणि बाई बोलत होत्या. मग ते सूत्रसंचालन झालं. फार मस्त झाला तो कार्यक्रम गेटवे ऑफ इंडियाला. आणि त्या म्हणाल्या होत्या की मला गायला नका सांगू तुम्ही. तर मी म्हणालो की आशा भोसले स्टेजवर आहेत आणि गायला नाही नको म्हणजे ठीक आहे. तर मी नाही तो प्रश्नच काढून टाकला माझ्या यादीतनं. आणि मग काहीतरी झालं आणि त्या गायलाच लागल्या मागे उभा मंगेश. अच्छा. आणि ते गाताना त्यांनी माझा हात धरला तर मी जवळजवळ मी गोठलो होतो की मला कळेच ना आशा भोसलेने माझा हात धरलाय आणि त्या मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश गातायत आणि प्रेक्षक म्हणजे वेड लागलं होतं. आणि मी तर तो हात नंतर धुतलाच नव्हता. काही दिवस असा वर ठेवून आंघोळ केली होती मी. खूपच ग्रेटच आहे हे. सुमित, या वेगवेगळ्या भूमिका तू केल्यास आणि त्यामुळे तुला एवढं सगळं कौतुक मिळालं, अप्रिसिएशन मिळालं लोकांचं. तुझी भूमिका कुठली आवडतीये? भरपूर आहेत ग. त्या आवडलेल्याच आहेत म्हणूनच मी त्या साकारलेल्या आहेत. पण हॅमलेट आहे कारण ते वेगळं होतं. नॉक सेलिब्रिटी आहे कारण अतिशय डार्क आणि मी कधीच केलं नव्हतं अशी भूमिका मी केली होती. किंवा मी तो सूर मी कधीच लावला नव्हता किंवा ते बेरिंग मी कधी घेतलं नव्हतं. तर थोडं स्ट्रेन होतं ते मला असं करताना जाणवलं की आपण थोडं असं करून बघूया का. मंदार देशपांडे म्हणून आमचा दिग्दर्शक होता की मी थोडं स्ट्रेन करूया हा जे कॅरेक्टर आहे तर. आणि साराभाई अर्थातच. आणि आता सध्या वागळे की दुनिया करतोय त्याचं एक राजेश वागळे. आणि कारण वागळे की दुनिया बघितलेला आहे म्हणजे 1988 साली वगैरे. आणि आज तुम्हाला तेच करायला मिळतंय त्यामुळे फार मजा आहे. सुमित, आपण आपल्या गप्पांची सुरुवात केली होती तुझ्या कुटुंबापासून. त्यांच्याविषयी तू सांगितलंस आणि तुझ्या कुटुंबामध्ये तुझी नातेवाईक मंडळी जशी आहेत तसेच मला वाटतं काही चतुष्पाद पण आहेत तुमच्या. आणि तू एक बिबट्या सुद्धा दत्तक घेतलाय. तर आम्हाला त्यांच्याविषयी पण सांग ना. काय झालंय की ना मी 2018 पर्यंत माझा काही प्राण्यांशी फार संबंध नव्हता. मग त्याच्यानंतर एक माझा मुलगा नीरद म्हणाला की मला एक बोका आणायचा आहे घरी. असं म्हणून एक बोका. आणि हे सगळे ना रेस्क्यूड आहेत. बरं. कुठेतरी जखमी झालेले, कोणीतरी टाकलेले असेच आम्ही उचलून घरात आणलेले आहेत. त्यामुळे सगळे इंडी ब्रीड्स आहेत.
तर त्यामुळे तो एक बोका आला. मग त्याच्यानंतर आम्हाला एक छोटं मांजरीचं पिल्लू आमच्या केबिनमध्ये म्याव म्याव करत होतं, तिला घरी घेऊन आलो. मग त्याच्यानंतर चिन्मयी सांगलीत शूटिंग करत होतं, एक कुत्र्याचं पिल्लू रस्त्यात अर्धमेलं होतं, ती त्याला घरी घेऊन आली. नंतर अजून एक छोटं कुत्र्याचं पिल्लू माझ्या शूटिंगच्या मागे मला सापडलं, ते मी घरी घेऊन आलो. बरं. आणि आता 2 मांजरींची पिल्लं ड्रेनेजमध्ये पडली होती, ती मी घरी घेऊन आलेलो आहे. तर अशी म्हणून माझ्या घरात सध्या माणसं कमी आणि प्राणी जास्त झालेली आहेत. आणि प्लस माझ्या शूटिंगच्या इकडची मांजरं मी त्यांना न्यूटर केलेलं आहे. काही कुत्रे आहेत तिकडचे, त्यांना मी खायला घालतो. स्ट्रेज आहेत, सगळे स्ट्रेज. तर हे असं आहे. मी असं नाही म्हणत की तुमचा अधिकार आहे, पण त्यांचा अधिकार, जर तुमचा अधिकार आहे एखाद्या जागेवर, तर त्यांचाही अधिकार तेवढाच आहे. त्यांनाही जगण्याचा तितकाच अधिकार आहे. खरंच या माध्यमातून सांगायचं आहे. आणि ॲज फार एज पॉसिबल जर तुम्हाला कुत्रा मांजर पाळायचंच असेल तर प्लीज रस्त्यावरचे पाळा. उगाच ब्रीड नका आणू घरात. तुम्ही हस्कीज आहेत लोकांच्या घरात, पण हस्की हा अलास्का म्हणजे जिकडे मायनस टेम्परेचर्स आहेत तिकडे तो राहणारा कुत्रा आहे. त्याला तुम्ही नाही हम उसको एसी में रखते, अरे तसं नाही चालत. एसीचा आणि बर्फाळ प्रदेशात याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. आणि दुसरी बिबट्या तेच झालं होतं की रिव्हर मार्च म्हणून एक संस्था आहे जे मुंबईतल्या नद्या रिवाईव्ह करतायत. तर त्यांच्याशी मी मध्यंतरी जोडलो गेलो होतो, त्यांचा एक कार्यक्रम केला होता. तर मुंबईत 5 नद्या आहेत. तर त्या नद्यांबद्दल मला माहिती मिळाली आणि नंतर मला कळलं की तुम्हाला कोर बघायला यायचं आहे का, त्यांनी मला विचारलं नॅशनल पार्कमध्ये. म्हणजे की मला आवडेल. मग तिकडे जाऊन तर कोर एरिया बघितला आणि मग तिकडे एक देवरे म्हणून होते ऑफिसर, त्यांच्याशी बोलत असताना मला कळलं की इकडे भरपूर असे कुठेतरी सापडलेले महाराष्ट्रातल्या कुठल्या तरी उसाच्या मळ्यात सापडलेलं पिल्लू आहे बिबट्याचं. तर असे ते इकडे घेऊन येतात आणि ते म्हणतात की तुम्हाला असं एखादं अडॉप्ट करायला आवडेल का, दत्तक घ्यायला आवडेल का. मी विचारलं दत्तक घ्यायला म्हणजे की काही नाही, वर्षाचा त्याचा एवढा खर्च आहे तो तुम्हाला द्यायचा असतो. तर मला कुठेतरी असं वाटलं की अरे नाही, आपण म्हणतो आपण प्राणीप्रेमी आहोत तर आपण करायला पाहिजे असं म्हणून मी एक दत्तक घेतला. त्याची सगळी देखभाल मी केली आणि वर्षभर होता. मग त्याच्यानंतर ते रिन्यू करतात. तर मी गेलो करायला, तोपर्यंत मग कोणीतरी दुसऱ्याने दत्तक घेतलं. मी की चला ठीक आहे, कोणीतरी दत्तक घेत आहे ना, हे महत्वाचं. पुढे जाऊन मला एक शेल्टर सुरू करायचं आहे, हा माझा एक मानस आहे. मी जागा बघतोय की मला ह्या सगळ्या प्राण्यांसाठी एक त्यांची हक्काची जागा करायची आहे की जिकडे मी पैसे त्यांच्यासाठी कमवणार, मग फक्त काम मी त्यांच्यासाठी करणार. हे माझं स्वप्न आहे. खूप खूप शुभेच्छा आहेत या स्वप्नासाठी, तुझ्या आगामी सगळ्याच प्रोजेक्टसाठी, कामांसाठी. थँक्यू. आणि आता आपण आपल्या गप्पांची सांगता तुझ्या गाण्याने करूया. एखादं छानसं मराठी गाणं आम्हाला ऐकायला आवडेल तुझ्याकडे. बरं, जे गाणं म्हणून मी चिन्मयीला पटवलं होतं तेच गाणं म्हणतो मी. मधुरात्र मंथर देखणी आली तशी गेली सुनी. मधुरात्र मंथर देखणी आली तशी गेली सुनी. हा प्रहर अंतिम राहिला, हा प्रहर अंतिम राहिला. तू पूर्तता होशील का, होशील का. सखी मंद झाल्या तारका. जे जे हवे ते जीवनी ते सर्व आहे लाभले. तरीही उणे काही उरे. तू पूर्तता होशील का, होशील का. सखी मंद झाल्या तारका. आता तरी येशील का, येशील का. सखी मंद झाल्या तारका. क्या बात आहे. थँक्यू. धन्यवाद. खूप खूप मनापासून आम्ही आभारी आहोत, तू वेळात वेळ काढून इथे आलास. पुन्हा एकदा गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. श्रोते हो,
सुप्रसिद्ध अभिनेता सुमित राघवन यांची अंजली शेवडे हिने घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं रोहिणी पाटील हिने आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची निर्मिती होती.